पराव के गो, तरसे न पाणी पराव के गो, भुके न बाटी खराव के गो, तरसे न पाणी पराव के गो, भुके न बाटी खराव के गो. बापू तार पागडी पौरामा, बगल बेटी हुआदी माया, बापू तार पागडी पौरामा, बगल बेटी हुआदी माया. भाया तारी पागडी पौरामा, बगल बेटी उमरियामा, भाया तारी पागडी पौरामा, बगल बेटी उमरियामा. सोऱ्या घेते सेवा बाया होट. इकडे आलो ना शनी मंदिर पहिले इकडनं गेला आवाज येतो. दोन्ही संघांच्या 12th मॅनला विनंती असेल की लवकरात लवकर कृपया कमेंट्री बॉक्स में यायचे. दोनों ही टीम के 12th मैन से निवेदन है कि जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में आए. हेलो प्रकाश भाई, हाँ चौका छक्का बरसात केली आहे त्याच्या मार्फत त्यांना पारितोषिक भेटतंय स्टेजवर. हॅलो हॅलो, जय सेवालाल, जय सेवालाल. हाँ जय सेवालाल. प्रकाश भाई चौहान चौका छक्का मारच्या बरसात झालेली आहे. हा जय शिवलाल. आत्ताच आपण दोन संघामध्ये अतिशय क्रिकेटचा चित्त थरारक बघितला आणि आपले जे काही मुख्य प्रायोजक होते त्यांनी या सामन्यामध्ये जो काही संघ जिंकेल त्याला रोख 500 रुपयाचं बक्षीस देण्यात त्यांनी जाहीर केलं होतं आणि त्या ठिकाणी त्या बक्षीस वितरणाचं या ठिकाणी वितरण होत आहे. मी रमेश भाऊंना विनंती करतो की लक्ष्मण बापू यंगस्टर चे कॅप्टन प्रकाश चव्हाण यांना 500 रुपयाचं पारितोषिक द्यावं असं त्यांना विनंती करतो. फोटोग्राफर काय नाव त्यांचं, काय नाव
मोतीराम जाधव यांच्याकडून सुद्धा विनिंग कॅप्टनला 101 रुपयाचं या ठिकाणी बक्षीस मिळालेलं आहे. अखिल भारतीय चैतन्य साधक समिती जळगाव त्याच्या मार्फत मी दिलं. माझ्या नाव त्याच्यात टाकायचे नाही. फोटोग्राफर प्लीज. फोटोग्राफर एक मिनिट येऊ द्या आमचे. आणि मग बारबल नाईक. अतिशय हार्ड बिटिंग असा सामना या ठिकाणी लक्ष्मीबापू यंगस्टरने जिंकलेला आहे. दोघी संघांचे या ठिकाणी अभिनंदन. पुढील समालोचनासाठी मी आपले मुख्य कॉमेंटेटर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कॉमेंट्री सादर करावी. एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. भीमा नायक सुपर हिरोज एका षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. वसंतराव नाईक टायगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. पुढचं षटक घेऊन येत आहे निलेश राठोड. त्यांचा सामना करतील उत्तुंग असा लगावलेला हा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार. चौका. जाते न हाते माले न चालो सेवा लाल तू सारी मालक सेवा जाणो आबजू गोरे जीवने माझ मानवे गोपा. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला 1 धाव घेण्यात यशस्वी होतील फलंदाज नितीन पवार ह्या एका धावसंख्येसोबत 7 धावांवर पोहोचलेले आहेत. पुढचा चेंडू सामना करतील उजव्या यष्टीच्या बाहेर आणि या बॅटची कड घेऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातात झेलबाद झालेला आहे फलंदाज संदीप चव्हाण. वैयक्तिक 3 धावांवर बाद झालेला आहे संदीप चव्हाण. अतुल याने असा सुरेख झेल घेतलेला आहे. గుంటే ఒకడు తల్ల కిందులవుతాడు నల్ల నల్ల గుంటే ఒకడు అల్లారల్లరి చేస్తాడు తెలుపు నలుపు కాదు మీకు రంగుతో పని ఏముంది సందు దొరికిందంటే చాలు మీ మగ బుద్ధే వంకర బుద్ధి ఊ అంటావా అమ్మవా ఊ అంటావా అమ్మవా హాయ్ ఊ అంటావా అమ్మవా ఊ అంటావా. निर्धाव चेंडू वाईड चेंडू
वाईट चेंडू सोबत धाव संख्या झाली आहे 12 धावा, माफ करा 11 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील नितीन. पॉइंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा, एक गडी बाद. भीमा नाईक सुपरस्टार. वसंतराव नाईक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. पुढचं षटक घेऊन येतील राहुल चव्हाण. भीमा नाईक सुपरस्टार संघाचे संघमालक श्री डॉक्टर तुषार आप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर 40गाव. आणि हा चेंडू बॉलरच्या हातातून सुटलेला आहे. एक धाव होईल, एक धाव भेटेल ती शुभम चव्हाणला. नितीन पवार 7 चेंडूत 11 धावा, 2 चौकारांच्या मदतीने. वसंतराव नाईक टायगर्स संघाचे संघमालक आहेत श्री भारमल नाईक आणि श्री बाळू धाडी सर. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव घेतली आहे. नितीन पवार यांनी या एका धावसंख्येसोबत भीमा नाईक सुपरस्टार संघाची धावसंख्या पोहोचली 18 धावांवर. पुढचा चेंडू अतिशय वेगवान असा चेंडू, फलंदाज साफ चुकले, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. कव्हरच्या दिशेने लगावलेला हा एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव मिळेल ती भीमा नाईक सुपरस्टार संघाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक चाबी आलेली आहे, होंडा गाडीची आहे. एक लाल कलरचं कीचेन आहे त्याला हृदयाच्या आकाराचं. ज्याचं कोणाचं असेल त्यांनी इथून चाबी कलेक्ट करून घ्यायची आहे. लॉंग ऑफच्या वरतून टोलवलेला हा उत्तुंग असा षटकार. षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील नितीन. पुन्हा एकदा लगावलेला चांगला अडवलेला गोलंदाजाने त्याच्याच फॉलो थ्रू मध्ये निर्धाव असा चेंडू. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, एक गडी बाद, 25 धावा. भीमा नाईक सुपरस्टार संघ. बंजारा प्रीमियर लीग पर्व पहिले दिवस दुसऱ्या दिवसाचा आजचा 5वा सामना. अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आमचे श्री काशीनाथ चव्हाण, श्री सुनील नाईक, श्री नितीन जाधव आणि श्री बादल नाईक यांनी एक स्वप्न बघितले बंजारा समाजाच्या हिशोबाने की आपला समाज एकत्रीकरण कसा होईल. त्यासाठी त्यांनी इतर समाजाप्रमाणेच एक क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याचे योजिले. असे स्वप्न ते 2 महिन्यापासून बघत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना आमचे स्पॉन्सर्स श्री रमेश जगराम चव्हाण, श्री राजाराम पवार, श्री शैलेश पवार यांनी प्रायोजकत्व देऊन
या स्पर्धेला मूर्त स्वरूपात आज आपल्या समोर आयोजन केलेलं आहे. निर्धाव असा चेंडू मोहित पवार चौथं षटक घेऊन येत आहे आणि वैयक्तिक पहिलं त्यांचा सामना करतील शुभम. उंच माराचा फटका टॉपेज घेऊन बॉल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव घेण्यात यशस्वी होतील भीमा नायक सुपरस्टार संघाचे फलंदाज. वसंतराव नाईक टायगर संघाचे संघमालक श्री भारमल नाईक श्री बाळू धाडीसर. रामराव महाराज किंग्स संघाचे संघमालक श्री भाऊल उत्तम चव्हाण. आणि फाईन लेगच्या वरून टोललेला हा नितीन पवार याच्या बॅटरीतून आलेला उत्तुंग असा षटकार. अरे यारो का वो यार हूँ यारी में ये जान लुटा दे दो. लाखागोर संघाचे संघमालक श्री मदन सिंग चौहान. सामतदादा सुप्रीमोज संघाचे संघमालक डॉक्टर कृष्णा राठोड डॉक्टर सौ श्रद्धा राठोड. गणपती लहान मुलांचे हॉस्पिटल श्री लक्ष्मण बापू यंगस्टर्स संघाचे संघमालक आहेत ओम फॅब्रिकेशन जळगावचे संचालक श्री छोटू राठोड. वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे संचालक श्री निलेश चव्हाण. पुढचा चेंडू सामना करतील नितीन. आतापर्यंत या षटकात 2 षटकार आणि हा तिसरा षटकार कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने सरळ कॉमेंटेटरच्या पायाजवळ. मॅक्स क्रिटिकल केअर सेंटर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक श्री डॉक्टर चरणसिंग चौहान यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत. नितीन पवार याने सलग 4 चेंडू 4 षटकार मारलेले आहे. नितीन पवार याला त्यांचे संघमालक डॉक्टर तुषार आप्पासाहेब राठोड यांच्याकडून 301 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. नितीन 14 चेंडूत 42 धावांवर खेळतोय 5 उत्तुंग षटकारांच्या मदतीने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर भीमा नायक सुपरस्टार संघ 50 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे संघमालक श्री शैलेश पवार. भीमानायक सुपरस्टार संघाचे संघमालक श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर तुषार आप्पासाहेब राठोड. गोरा बादल रायडर्स संघाचे संघमालक SP रोड लाईन्सचे संचालक श्री किरण जाधव. मी डॉक्टर चरणसिंग चौहान यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. डॉक्टर चरणसिंग चौहान.
राहुल राठोड 5वं षटक घेऊन येत आहे वसंतराव नाईक टायगर्स संघाकडून. त्याचा सामना करतील शुभम चव्हाण. शुभम चव्हाण 7 चेंडू 4 धावांवर खेळत आहे आणि त्याच बरोबरीला 14 चेंडू 42 धावा 300च्या स्ट्राईक रेटने खेळत आहे नितीन पवार. मिड विकेटच्या दिशेने लगावलेला हा फटकार. 1 धाव मिळेल ती भीमा नाईक सुपरस्टार संघाला. पुढचा चेंडू राहुल यांचा वैयक्तिक पहिलं संघातर्फे 5वं षटक घेऊन येत आहे. पुन्हा फाईन लेगला टोलवलेला हा चौकार. तेरी झलक शर्फी श्रीवल्ली नैना मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करे दो हल्फी. पुढचा चेंडू चौकार सोबत वाढती धावसंख्या 55 धावा. पुढचा चेंडू सामना करतील नितीन वैयक्तिक 46 धावांवर. फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे आणि हा धावबाद करण्याचा प्रयत्न चुकलेले आहेत यष्टीरक्षक. एक बॅटीची कड घेतलेली चेंडू. 1 धाव जाईल ती भीमा नाईक सुपरस्टार संघाच्या खात्यात. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा. 1 गडी बाद 63 धावा. नितीन पवार याचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. जोरदार टाकलेला चेंडू. एक उत्कृष्ट आणि एक चांगला थ्रो. धावबाद झालेला आहे फलंदाज शुभम चव्हाण. हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या. आग समजा जोरात लई जोरात रंगात आलो या. एक सुरेख असा धावबाद केलेला आहे गोलंदाजाने आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पळत येऊन. वसंतराव नाईक टायगर संघाचे कर्णधार नितीन जाधव
जर यांनी या सामन्यात झेल घेतला तर त्यांना कल्पेश पाटील यांच्याकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुढचा चेंडू सामना करतील नितीन. उत्कृष्ट असा चेंडू, परंतु यष्टिरक्षक चुकलेले आहेत बॉल पकडण्यात आणि अतिरिक्त बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू. बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू. 4 धावा मिळतील त्या नितीन पवार याला. ह्या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आमचं यूट्यूब चॅनल WDZ आणि झेलबाद होताना नितीन पवार एक सुरेख असा झेल घेतलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कपिल रत्ने यांनी सुरेख अतिशय झेल घेतलेला, अतिशय सुरेख असा झेल. नवीन फलंदाज श्रीराम जाधव, श्रीराम राठोड. नवीन फलंदाज श्रीराम राठोड त्याची साथ देतील. सुदाम. श्रीराम सामना करतील विशाल जाधव याचा. विशाल जाधवने 3 चेंडूत आतापर्यंत 4 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे, अगदी महत्वपूर्ण गडी. नितीन पवार याला झेलबाद केले त्यांनी. पॉइंटच्या दिशेने हलकासा खेळलेला 1 धाव घेण्यात यशस्वी होतील फलंदाज श्रीराम. या एका धावसंख्येसोबत वाढती धावसंख्या झालेले 68 धावा. 5.4 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा. 3 गडी बाद 68 धावा. बंजारा प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले या स्पर्धेकरिता आम्हाला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत श्री गजानन रिअल इस्टेट ब्रोकर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक श्री रमेश जगराम चव्हाण. को स्पॉन्सर म्हणून आम्हाला कैलासवासी रेखाजी बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीबी यांचे अध्यक्ष श्री परशुराम रेखाजी पवार उर्फ बाबूजी हे आमच्या स्पर्धेला लाभलेले को स्पॉन्सर आहेत. तसेच ट्रॉफी करता आम्हाला स्पॉन्सर म्हणून लाभलेले आहेत स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर जिल्हा जळगाव संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र राजाराम पवार. पुढचा चेंडू आणि बॅटची वरची कड घेऊन फाईन लेगच्या दिशेने गेला. बघूया क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय सुदाम यांनी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा झालेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता या डावाचे फक्त 2 षटक शिल्लक आहेत. बघूया भीमा नायक सुपरस्टार संघाचे फलंदाज किती मोठी धावसंख्या उभारत आहेत. वसंतराव नाईक टायगर संघाला सामना. हा सामना जो संघ जिंकेल तो आपल्या ग्रुपला प्रथम स्थानी आणि जो हरेल तो द्वितीय स्थानी. वसंतराव नाईक टायगर संघातर्फे 7वं षटक घेऊन येतील ते आकाश चव्हाण. आकाश चव्हाणचा सामना करतील श्रीराम राठोड. 1 चेंडू सुदाम सामना करतील आकाश चव्हाण याचा. आकाश वैयक्तिक पहिलं संघातर्फे 7वं षटक घेऊन येतील. बघूया त्यांचा सामना सुदाम कसा करतायत ते. पूल मारण्याचा प्रयत्न हलकासा खाली राहिलेला चेंडू फाईन लेगला. 1 धाव मिळेल ती भीमा नायक सुपरस्टार संघाला. पुढचा चेंडू
सामना करतील श्रीराम. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने लगावलेला फटका. क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटलेला चेंडू सीमारेषेबाहेर. चौकार. सदर स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण यूट्यूबवर WDZ या नावाचं चॅनल सर्च करायचंय. त्या चॅनलवर आपल्याला बंजारा प्रीमियर लीग 2022 स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या बघता येईल. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक यावेळेस बॉल अडवतायत. एक धावेवर समाधान मानावं लागेल भीमा नायक सुपरस्टार संघाच्या फलंदाजांना. या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. पॉइंटच्या डोक्यावरून टोलावलेला हा चौकार. षटकातील 5वा चेंडू, शेवटचा चेंडू, माफ करा, या षटकातील शेवटचा चेंडू. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फक्त एकच धाव मिळेल भीमा नायक सुपरस्टार संघाला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा झालेल्या आहेत भीमा नायक सुपरस्टार संघाच्या. डावातील शेवटचं षटक घेऊन येतील राहुल. गोलंदाजाचं नाव विशाल जाधव. शेवटचं षटक घेऊन येतील. त्यांचा सामना करतील सुदाम. भीमा नायक सुपरस्टार 7 षटकांच्या समाप्तीनंतर 81 धावा. नितीन जाधव यांनी जर या षटकात झेल पकडला तर त्यांना कल्पेश पाटील यांच्यातर्फे 101 रुपयांचं रोख पारितोषिक. त्यांनी झेल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उभं राहिलं तर बरं होईल. नितीन जाधव. एक अवांतर स्वरूपात लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव भीमा नायक सुपरस्टार संघाला. निर्धाव चेंडू विशाल यांच्याकडून. साफ चुकलेला श्रीराम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे त्यांचा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. बघूया श्रीराम कसा सामना करतील विशाल यांचा. पुढचा चेंडू, या षटकातील 3रा चेंडू, यांचा सामना करतील श्रीराम. उत्तुंग साम कंट्रीच्या दिशेने टोलावलेला हा षटकार. उत्तुंग असा षटकार. Everybody says Dhoni is a champion. UV is a champion. Dhoni is a champion. Dave is a champion. Champion. Don't forget Sachin and Gavaskar. Champion. माफ करा, सुदाम याच्या बॅटीतून आलेला हा षटकार. सुदाम 7 चेंडूत 13 धावांवर खेळतो. 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा फायनल च्या दिशेने टोलेला चौकार.
पाचवा चेंडू सामना करतील सुदाम. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पंचांनी वाईड घोषित केलाय. पंच किरण कदम आणि अमोल गवळी. षटकातील फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि लॉंग ऑनच्या दिशेने आज सरळ साइड स्क्रीनला लगावलेला चौकार, 1 बाउन्स चौकार. इथं बघूया सुदाम काय करतायत. 1 टू का 4 की 4 टू का 6. यांनी इथं लगावलेला 6 साइड स्क्रीनच्या मागून. आठ षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावा झालेल्या आहेत. वसंतराव नाईक संघाला विजयासाठी 104 धावांचं लक्ष्य. विशाल जाधव यांनी त्यांची कॅप कॉमेंट्री बॉक्स मधून लवकरात लवकर कलेक्ट करायची आहे, नाही तर कोणी घेऊन गेल्यावर आमची जबाबदारी नाही. एकशे 4 धावांचं लक्ष घेऊन वसंतराव नाईक टायगर्स संघाचे फलंदाज मैदानात उतरलेले आहेत. गोलंदाज नितीन पवारचा सामना करतील कपिल रत्ने आणि राहुल चव्हाण. कपिल रत्ने श्रीलंकेचा फलंदाज, तिलक रत्ने. फुलटॉस चेंडू डिफेन्स केलेला आहे फलंदाज कपिल रत्ने यांनी. जो संघ हा सामना जिंकेल तो आपल्या ग्रुप मध्ये टेबल टॉप राहील. मिड विकेटच्या दिशेने 1 धाव मिळेल ती एका धावासह वसंतराव नाईक टायगर संघाचं खातं उघडलेलं आहे.
चौकार. YouTube वर लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे सदर सामन्याचं. आणि झेल सुटलेला आहे. लॉंग ऑफ स्टेशन चेंडू जाताना चांगला अडवलाय चेंडू. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने चित्त्यासारखा चपळ धावत चेंडू अडवलेला आहे. याचबरोबर फलंदाज कपिल रत्ने याला जीवनदान मिळालेलं आहे. माफ करा, राहुलला जीवनदान मिळालेलं आहे. मिड विकेटच्या दिशेने बघूया क्षेत्ररक्षक आणि झेल घेतलेला आहे. सुदाम याने झेल घेण्यात कुठलीही चूक केलेली नाही. माहिती आहे तो त्याला चांगला फलंदाज आहे राहुल. फलंदाजीला विशाल जाधव, कर्णधारांनी विशाल याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. बघूया विशाल त्यांच्या कर्णधाराचा निर्णय कसा सार्थकी लावतात ते. 7 धावसंख्येवर पहिला झटका बसलेला आहे वसंतराव नाईक टायगर संघाला. विशाल जाधव आणि हा चांगला प्रयत्न. बघूया धावबाद होतोय का फलंदाज. नाही, नकार दिला होता कपिल रत्ने यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा, एक गडीबाद 7 धावा. नितीन पवार याचं उत्कृष्ट असं षटक. ओव्हर काशीनाथ चव्हाण गोलंदाजीला आलेले आहेत. त्यांचा सामना करतील कपिल रत्ने सामना करतील काशीनाथचा. आणि हा लॉंग ऑफच्या दिशेने एकच धाव जाईल. खूप शॉर्ट असा चेंडू. फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे. मिड विकेटच्या दिशेने टोलेला चौकार सोबत वाढती धावसंख्या झाली आहे 12 धावा. वसंतराव नाईक टायगर्स संघ 12 धावांवर पोहोचलेला आहे. माफ करा 18 धावांवर. पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस जवळ यायचंय. पुढच्या सामन्याचे दोन्ही संघाचे कर्णधार वरून मारलेला हा उत्कृष्ट असा षटकार. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. पाटीदार प्रीमियर लीगचे समिती सदस्य अक्षय कोल्हे यांचं मी बंजारा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे हार्दिक स्वागत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा, अतिशय महागडं षटक काशीनाथ चव्हाण यांचं. या षटकात त्यांनी 18 धावा दिलेल्या आहेत काशीनाथ यांनी.
बादशाह गोलंदाजीला आलेले आहेत. बादशाह हे खरंच आपल्या संघाचे बादशाह आहेत. त्यांनी दोघी लीग मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार पटकावलेला आहे. बादशाह नावाप्रमाणेच बादशाह आहेत. लगातार 2 सामन्यात आपल्या संघाकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या खिशात टाकलेला आहे बादशाह यांनी. पुढचं षटक घेऊन येत बादशाह. वैयक्तिक पहिले, संघातर्फे तिसरं षटक. सामना करतील विशाल जाधव. विशाल जाधव 6 चेंडूत 17 धावांवर खेळत आहे. 2 उत्तुंग षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने. वसंतराव नाईक टायगर संघाला 36 चेंडूत 79 धावांची गरज. बघूया कसा सामना करतील ते बादशाहचा. बादशाह एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, त्याच्याच बरोबर टक्कर देणारे विशाल जाधव. आणि रनअप मध्ये थोडासा अडचण आली आहे बादशाह यांना. देखते आज का बादशाह कौन, विशाल जाधव या बादशाह. नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे, नाहीतर त्यांचा सामना फक्त 6 षटकांचा खेळवण्यात येईल. बाउंड्रीच्या मध्ये बसलेल्या क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, त्यांनी बाउंड्रीच्या बाहेर यायचंय. तुमच्याच संघाच्या धावा कमी होतील. डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईड घोषित केलेला आहे चेंडू. एक अतिरिक्त धाव वसंतराव नाईक टायगर संघाच्या खात्यात. वाढती धावसंख्या 26 धावा. श्री सुनील नाईक यांना विनंती करतो, त्यांनी दोन्ही संघाचं नाणेफेक करून घ्यायची आहे. जर डॉक्टर चरण सिंग चौहान आपल्यामध्ये उपस्थित असतील तर त्यांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस जवळ यायचंय. डॉक्टर चरण सिंग चौहान यांना मी विनंती करतो. सेवालाल महाराज प्रतिष्ठान संघाचे संघ मालक श्री शैलेश पवार हे आज आपल्यामध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी टॉस का बॉसच्या मंचाजवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. श्री साई सेवा क्लिनिकचे संचालक डॉक्टर प्रवीण राठोड यांनी सुद्धा टॉस का बॉसच्या मंचाजवळ यायचं आहे. षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील कपिल रत्ने. कपिल रत्ने वैयक्तिक 2 धावांवर खेळताना सामना करतील बादशाहचा. निर्धाव चेंडू. कपिल रत्ने अतिशय संयमी खेळी खेळताना एक धाव काढून विशाल जाधव यांना स्ट्राइक देण्यावर त्यांचा जास्त विश्वास. परंतु 33 चेंडू 76 धावा लागतात, तर थोडंफार चौकार आणि षटकारांची आतिषबाजी कपिल रत्ने यांना सुद्धा करावी लागेल. आणि माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलाय, परंतु एकच धाव मिळेल. 1 धाव वसंतराव नाईक टायगर संघाच्या खात्यात. याबरोबर वाढती धावसंख्या 29 धावा. 2.4 षटकांच्या बदल्यात 1 गडी बाद 29 धावा. पुढचा चेंडूचा सामना करतील विशाल जाधव. भरपूर बाहेर उजव्या यष्टीच्या पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावांवर अंकुश ठेवावा लागेल भीमा नायक सुपरस्टार संघाच्या गोलंदाजांना. अतिरिक्त धावांवर त्यांना अंकुश ठेवावा लागेल. क्षेत्ररक्षणात चपळ क्षेत्ररक्षण करावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बादशाहची अचूक टप्प्यावरची धारदार गोलंदाजी. विशाल यांची साफ चुकलेले आहेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करताना.
षटकातील शेवटचा चेंडू. या षटकात आतापर्यंत बादशाह यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. आणि स्लोअरवर टाकलेला चेंडू. अतिशय चतुर बुद्धीने गोलंदाजी करताना बादशाह भरपूर इम्प्रेस केले त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंना. सदर स्पर्धेत छान असं बादशाह सारखी वर्तणूक करताना बादशाह. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 30 चेंडू 73 धावांची आवश्यकता वसंतराव नाईक टायगर संघाला. आमचे फोटोग्राफर ओजस यांना विनंती करतो की सेल्फी पॉइंट जवळ त्यांनी फोटो घ्यायचा आहे त्या तरुणींचा. 2 मिनिटं थांबायचं आहे. कॅमेरामॅन येत आहेत. फोटोग्राफर येत आहे सेल्फी पॉइंट जवळ. ज्या ज्या महिलांना इच्छा असेल फोटो काढायची सेल्फी पॉइंट जवळ त्यांनी येऊन फोटोग्राफर कडून त्यांचे स्वतःचे फोटो काढून घ्यायचे आहेत. फोटोग्राफर फक्त 10 मिनिटं उपलब्ध आहेत आपल्याला. सर्व महिलांना विनंती आहे की त्यांनी सेल्फी पॉइंट जवळ आपले फोटो काढून घ्यावेत. बार बार हाँ बोलो यार हाँ अपनी जीत हो की हार हाँ. विशाल याचं स्वागत चौकाराने केले. विशाल यानेच आक्रमक फलंदाजीची गरज. उत्तुंग असा कंट्रीच्या दिशेने टोलवलेला षटकार. अतिशय सुरेख असा फटका मारलेला आहे. उड़न छू छू मैं चिड़िया फिरंगी बलम तू देसी मौसम्बी. उड़न छू छू मैं चिड़िया फिरंगी बलम तू. पुढचा चेंडू लो फुलटॉस चुकलेले आहेत. अतिशय अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू विशाल याने. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा दिल्यावर एक चांगलं कमबॅक करताना पुनरागमन करताना विशाल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विशाल. अचूक टप्प्यावर पुनरागमन केलेला आहे. अचूक अशी गोलंदाजी विशाल याच्याकडून. पहिल्या 2 चेंडूत 10 धावा दिल्यावर पुढचे 2 चेंडू निर्धाव. अतिशय चुरशीचा सामना रंगलाय दोघी विशाल यांच्यामध्ये. बघूया दोघांमध्ये कोण खरंच विशाल आहे. आणि या षटकात 3 वेळेस विजय झालेला आहे विशाल चव्हाणचा आणि 2 वेळेस विजय झालेला विशाल जाधव यांचा. षटकातील शेवटचा चेंडू बघूया दोघे विशाल. अतिशय लयबद्ध गोलंदाजीने पुनरागमन केलेलं आहे विशाल यांनी. आणि यॉर्कर चेंडू फलंदाजाच्या पायाला लागून एक अतिरिक्त लेग बाईच्या स्वरूपात धाव जाईल ती वसंतराव नाईक टायगर संघाच्या खात्यामध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा 1 गडी बाद 42 धावा. याचबरोबर ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाताना आमचे सुनील काका लाडके सुनील काका सर्वांची तहान भागवताना न सांगता 4 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ट्रॉली घेऊन आठवणीने मध्ये येतात आमचे लाडके सुनील काका. जाते न हाते माले न चालो सेवा लाल तू सारी मालक सेवा जाणो आबजू. गोरे जीवने माझ मानवे गो बापू तू साती भवानी रो लाडे रो बेटा तू. हर गाम नंगरी मा होय तर नाम लेन चाले होय गोरे रांगणे मा होय कडी हुसे ती बोले. जय सेवा लाल बापू बाल बच्चन तू साई रे जो. जाते न हाते माले न चालो सेवा लाल तू सारी मालक सेवा जाणो
आतापर्यंत ओस पडलेला आमचा सेल्फी पॉइंट मागच्या 10 मिनिटापासून फोटोग्राफरमुळे गजबजलेला दिसतोय. ज्याला संधी मिळेल त्याने सेल्फी पॉइंटवर फोटो काढून लवकरात लवकर आपला डीपी बदलवा. 2 दिवसापासून ओस पडलेला सेल्फी पॉइंट मध्ये जीव येताना. पाचवा षटक घेऊन येत आहे गोलंदाज बादशाह आहे मला वाटतं. परत पुन्हा एकदा बादशाह. वैयक्तिक दुसरं संघातर्फे 5वं षटक. आपल्या पहिल्या षटकात बादशाहने फक्त 5 धावा दिल्या आहेत. सामना करतील विशाल जाधव. लो फुलटॉस यॉर्कर चेंडू डायरेक्ट शूजवर लागलेला आहे फलंदाजाच्या. एक लेग बाय स्वरूपात अतिरिक्त धाव जाईल ती वसंतराव नाईक टायगर संघाच्या खात्यात. वसंतराव नाईक टायगर संघाला 23 चेंडूत 61 धावांची आवश्यकता आहे. कर्णधार काशीनाथ चव्हाण आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश असतील, परंतु स्वतःच्या गोलंदाजीवर भरपूर नाराज. थोडी सरावाची गरज त्यांना अजून. वाईड चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईड चेंडू. काशीनाथ यांचं कौतुक करावं लागेल. सकाळी 6 वाजेपासून मैदानावर दिवसभर आयोजन समितीत संघाची कर्णधाराची धुरा सांभाळून खेळणं ही सोपी गोष्ट नाहीये. याचा अनुभव आम्हाला चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळे आम्ही सांगतोय उत्तम असा लगावलेला सुरेख फटका कपिल रत्ने याच्या बॅटीतून आलेला. अपनी जीत हो उनकी हार हाँ कोई हमसे जीत न पावे. चले चलो चले चलो मिट जावे जो टकरावे. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे वसंतराव टायगर संघाचं. 22 चेंडू 54 धावांची आवश्यकता आहेत वसंतराव नाईक टायगर संघाला. कव्हरच्या वरून लगावलेला षटकार कपिल रत्नेच्या बॅटीतून. बादशाह या षटकात थोडेसे महागडे सिद्ध होत आहेत. फाईन लेगच्या दिशेने चौकार. या षटकात आतापर्यंत 17 धावा मोजलेल्या आहेत बादशाह यांनी. कपिल रत्ने नॉन स्ट्राईक वरून बादशाह यांच्या गोलंदाजीचं पूर्ण निरीक्षण केलेलं आहे मागच्या षटकात आणि आता त्यांना चोख प्रत्युत्तर देताना आपल्या वसंतराव नाईक टायगर संघाकडून 20 चेंडू 44 धावांची आवश्यकता वसंतराव नाईक टायगर्स संघाला. इथं कोणाकडे पेन असेल तर त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यावं. काम आहे इथे थोडं. बादशाह पुढचा चेंडूचा सामना करतील विशाल. 17 चेंडूत 28 धावांवर खेळता विशाल आणि बॅटची वरची कड घेऊन बघूया. यष्टी रक्षकाने झेल घेण्यात कोणतीही चूक केलेली नाहीये. पुढील षटक गोलंदाज राहुल राठोड.
संघाकडनं 6वं षटक घेऊन येतील. वसंतराव नाईक टायगर संघाला विजयासाठी 18 चेंडू 43 धावांची गरज. वसंतराव नाईक टायगर संघाचे संघमालक श्री बाळू धाडी यांच्याकडून त्यांच्या फलंदाजांना जो फलंदाज सलग 3 षटकार लगावेल त्याला 501 रुपयाचं रोख पारितोषिक 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. जो फलंदाज सलग 3 षटकार लगावेल त्या फलंदाजाला. पुढचा चेंडू सामना करतील कपिल रत्ने. कपिल रत्ने यांचं नाव घेतल्यावर मला श्रीलंकेचा फलंदाज तिलक रत्ने याची वारंवार आठवण येते. कपिल रत्ने आणि तिलक रत्ने म्हणतात. तिलक रत्ने दिलशान तिलक रत्ने. बघूया कपिल रत्ने 12 चेंडूत 20 धावांवर खेळत आहेत. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने 15 चेंडूत 43 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू सुदाम यांचा. सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत सुदाम यांनी. आणि जर सुदाम यांनी हे षटक निर्धाव टाकलं तर त्यांना भीमा नायक संघाचे कर्णधार यांच्याकडून 201 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येणार आहे जर हे षटक निर्धाव टाकलं तर. या स्पर्धेतील हे पहिलं षटक निर्धाव असू शकतं. बघूया कर्णधाराकडे चेंडू होता. त्यांनी जर धावबाद केला असता तर हे षटक निर्धावच्या दिशेने वाटचाल केली असती. पण एकच धाव घेण्यात यशस्वी होतील. रोख पारितोषिकांचा वर्षा होत आहे खेळाडूंवर. अतिशय चांगली दाद द्यावी लागेल संघ मालकांची, उपस्थित सगळे रोख पारितोषिक देणाऱ्यांची. आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यात कुठलीही कसर सोडत नाहीये संघ मालक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक झेल घेण्यात कोणतीही चूक करणार नाही. यष्टीरक्षक विशाल. बंजारा प्रीमियर लीग 2022 स्पर्धेत सहभागी असलेले सर्व खेळाडू त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करून ओजस डिजिटलचे देवेश चौधरी सकाळपासून सर्व खेळाडूंचे अविस्मरणीय क्षण, चौकार षटकारांचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असताना 12 चेंडूत 42 धावा लागत आहे वसंतराव नाईक टायगर संघाला. कपिल रत्ने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्यात यशस्वी होत आहेत का बघू. नकार दिलाय फलंदाजाने. 1 धावेवर समाधान मानावं लागेल वसंतराव नाईक टायगर्सच्या संघाला. 11 चेंडूत 41 धावांची आवश्यकता. जो फलंदाज वसंतराव नाईक टायगर संघाचा जो फलंदाज सलग 3 षटकार मारेल त्याला वसंतराव टायगर संघाचे संघ मालक बाळू धाडी यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक. त्यापैकी पहिला षटकार तर आलेला आहे निलेश राठोड बॅटीतून. बघूया 2 षटकार मारून आपल्या संघाला 12 महीने में 12 तरीके से तुझको प्यार जताऊंगा रे.
बघूया 2 षटकार मारून आपल्या संघाला विजयाजवळ पोहोचवतायत आणि 500 रुपयाचं रोख पारितोषिक पण आपल्या नाही चुकले फलंदाज कव्हरच्या दिशेने टोलवलेला 1 धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाज निलेश राठोड यांना. आता पूर्ण धुरा कपिल रत्ने यांच्या खांद्यावर 15 चेंडूत 22 धावांवर खेळत आहेत कपिल रत्ने. 2 षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहे. जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल डाव एसटीच्या भरपूर बाहेर एक वाईड चेंडू अतिरिक्त धावांवर अंकुश ठेवावा लागेल भीमा नायक सुपरस्टार्सच्या संघामध्ये सर्व सुपरस्टार खेळाडूंचा भरणा असलेला भीमा नायक सुपरस्टार संघ. लॉंग ऑनच्या दिशेने फटका बघूया. क्षेत्ररक्षक झेल घेण्यात कुठलीही चूक केलेली नाही क्षेत्ररक्षकांनी आणि कपिल रत्नेंना परतावं लागेल तंबूमध्ये. मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली. सुनील नाईक यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली मंगता है तो आजा रसिया नहीं तो मैं ये चली. सहा चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे वसंतराव नाईक टायगर संघाला. ओजस डिजिटलचे फोटोग्राफर श्री देवेश चौधरी खेळाडूंचे अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपताना सकाळपासून उन्हात उभे राहून वॉकिंग करत मॅन ऑफ द मॅच टॉस का बॉस सगळं पूर्ण मैदान अख्खं एकटा माणूस कव्हर करतोय. कौतुक करावं तेवढं कमी देवेश चौधरी यांचं. त्यांचा एक फोटो काढावा लागेल आम्हाला फोटो काढताना. शेवटचं षटक नाही विशाल शेवटचं षटक घेऊन येताना त्रिफळा बाद केले फलंदाजाला. सामन्याची आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 5 चेंडूत 32 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज नितीन कर्णधार आहेत नितीन जाधव. दुसरा चेंडू सामना करतील कर्णधार नितीन. निर्धाव चेंडू सुरेख असं यष्टीरक्षण 4 धावा नक्कीच वाचवल्या आपल्या संघासाठी. यष्टीरक्षक नितीन पवार फलंदाजीत अव्वल गोलंदाजीत अव्वल यष्टीरक्षणात अव्वल. एक अष्टपैलूचा भरणा असलेला संघ भीमा नायक सुपरस्टार्स. त्या संघाचे संघ मालक श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर तुषार आप्पासाहेब राठोड. साइड स्क्रीनला मारलेला करणारा नितीन यांनी हा चौकार. निलेश यांनी लगावलेला हा चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चुकलाय क्षेत्ररक्षक
जोरात चेंडूवर येताना एकच धावावर समाधान मानावं लागेल वसंतराव नाईक टायगर संघाच्या फलंदाजांना. आता फक्त 2 चेंडू 26 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू 13 धावा. नो बॉलवर 6, फ्री हिटवर 6, नो बॉलवर 6, फ्री हिटवर 6. असाच हा सामना संपू शकतो. आता नो बॉल तर नाही भेटला. पुन्हा एकदा एक धाव. आता फक्त एक लीगल डिलिव्हरी टाकल्यावर हा सामना संपेल. एका चेंडूत 25 धावांची आवश्यकता. बघूया कितीच्या फरकाने जिंकतायत भीमा नायक सुपरस्टार संघाचे संघ. डॉट चेंडू 24 धावांनी आपल्या खिशात टाकलेला आहे सामना वसंतराव नाईक टायगर संघाने आणि दिमागदार अगदी थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. त्यांना त्यांची पावरी लावून द्यावी.